उलटी करतो बॅग. तू काय करू नको, मी घेतो बरोबर आमचा व्हिडिओ घेतोय. मला वाटलं घ्यायला सांगते. नाही 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 असं हरिहर उतरणाऱ्यांची हालत बघा, एकदम बसून उतरतात. तर गड संरक्षणासाठी आपण काय जास्त मोठा स्टेप करायचे नाही, जसं की म्हणलं की कुठल्याही प्रकारचा कचरा असेल किंवा गडाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, ह्या गोष्टी आपण जरी पाळल्या तर तीच शिवरायांची भक्ती. असं सुटले गावात आलो असताना ह्या सगळ्या इथे मूर्त्या दिसत आहे बघा. यांचे चव्हाट आहेत, मुतखडा आणि हे दमाखाशी. तिचं नाव काय? हेडा बेरडा. दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. ट्रान्स सह्याद्री मोहीम 2024 वारीदुर्ग संवर्धनाची किल्ले साल्हेर ते किल्ले पारगडपर्यंतचा आमचा हा पायी प्रवास आणि आजचा आमचा 6व्या दिवसाला आम्ही सुरुवात करतो आहे. सकाळी नाश्ता बनवतो आम्ही, मॅगी वगैरे बनवते ती. आता मॅगी वगैरे खाऊन आम्ही किल्ले हरिहरच्या दिशेने निघणार आहोत. चला तर आता मॅगी बनवून पुढच्या प्रवासाला लागूया. प्रवासाचा 6वा दिवस आमचा आणि आम्ही आता चाललोय त्र्यंबक ते हरिहरगड. अजून 13 किलोमीटर बाकी आहे त्र्यंबकवरून आम्ही निघालोय हरिहरला, हरिभाऊकडे. आणि दिदी आमच्या आतुतीने वाट पाहते हरिभाऊची. हरिभाऊ कधी येणार, पण हरिभाऊ अजून 14 किलोमीटर लांब आहे. दीदी तू काय सांगू शकतेस हरिभाऊला? अरे बोल. सकाळच 6 ते 7 किलोमीटरचे पायपीट करून आता आम्ही पोहोचलोय काचोर्लीला, त्र्यंबकेश्वर. हे काचोर्लीचं ग्रामपंचायत कार्यालय आणि हा काचोर्ली पाडा इथे. ही बघा, ही काचोर्लीची ही माणसं आहे तशी शेतावर जातात भात कापायला. काचोर्ली गावात आलो असताना ह्या सगळ्या इथे मूर्त्या दिसत आहे बघा. यांचे चव्हाट आहेत, यांच्या देवाच्या मूर्त्या आहेत. या सगळ्या ह्या लाकडाच्या अर्ध्या मूर्त्या आहेत, अर्ध्या ह्या दगडाच्या आहेत. इथे वाघ्या देव आहे त्यांचा. आणि या इकडे मजल दर मजल करत आम्ही पोचतो आता हरिहर वरती. किल्ले हरिहर हा बघू शकता पायथ्याला. मी ही पायथ्याची हर्षेवाडी आहे. हे हर्षेवाडी पाडा. इथूनच आपली ट्रेकची सुरुवात झाली. तिकीट फी भरूनच वरती पर्यटकांना पाठवलं जातं. खूप मावशी आम्हाला भेटलं सगळं. ह्या आयुर्वेदिक औषध सांगतात आहेत. हे मावशी आहे ना, हे मूळव्याध वरती. हे मुतखडा आणि हे दमाखाशी. तिचं नाव काय? हेडा बेरडा. ही कारवीची बेणी. हे जटामाशी. हे कशासाठी? डोक्यासाठी, केस गळताना त्यासाठी. आणि हे सांधेवात. आणि हे शतावरी कशासाठी असते? त्याच्यापासून भूक वाढते, शक्त वाढते. ओके. प्रॉपर आता गेट केलेलं आहे वरती चढायला. 7-8 वर्षापूर्वी आलो होतो, काहीच नव्हतं. जंगलातून अवघड वाट आहे. आणि नालायक ट्रेकर्सनी सगळ्या बॉटल्स वगैरे सगळ्या टाकलेल्या तिकडे. आता आमच्यासोबत आहेत लातूरचे पर्यटक त्र्यंबक राजाच्या दर्शनाला. त्यानंतर त्यांनी जवळच हरिहर असलेल्या आपल्या किल्ल्यावरती भेट द्यायचं ठरवलं. आता त्यांच्या तोंडूनच ऐकूया की गडावरती काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. भोसकर सर प्लीज. जय शिवराय. आपण गडावर ज्यावेळेस वर चढतो, खूप कठीण प्रवास आहे हा. प्रत्येकाने जावं, पण ज्यावेळेस आपण जाते वेळेस पाण्याची बॉटल वगैरे काही घेऊन जातो, चिप्स पुढे किंवा बिस्किट पुढे, ते वरी महाराजांच्या गडावर न घाण करता ती घेऊन परत रिटर्न खाली येऊन डस्टबिन मध्येच टाकावे. बरोबर आहे. थँक्यू भोसकर साहेब.
आणखी कोण बोलणार आहे का तुमच्यामध्ये? प्रदीप गिरे सरांना आपण आता विचारूया. आम्ही एकत्रित आलो जवळपास 4-5 जण आहोत आणि हा आमचा पहिलाच आता ट्रेकिंग तर म्हणता येणार नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. ट्रेकर्स नाहीत, बरोबर पण उत्सुकता असते आपल्या एक्सप्लोअर करण्यासाठी. जे शिवरायांनी ज्या गोष्टी उभारलेल्या आहेत बरोबर. तर एक्सप्लोअर करण्यासाठी नेमका आता एवढंच स्टेप इथपर्यंत आलो तर दमलोच. तर आपण विचार करू शकत नाही त्या काळामध्ये कशा पद्धतीनं संघर्ष घडला असेल या ठिकाणी किंवा गोष्टी झाल्या असेल. तर तोच संदेश देऊ इच्छितो की जे काय आपण गडावर येतो तर गड संरक्षण करणं ही आपली वैयक्तिक प्रत्येकाची जिम्मेदारी जर वाटत असेल आपल्याला, तर गड संरक्षणासाठी आपण काय जास्त मोठा स्टेप करायचे नाही. जसं की म्हणलं की कुठल्याही प्रकारचा कचरा असेल किंवा गडाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, ह्या गोष्टी आपण जरी पाळल्या तर तीच शिवरायांची भक्ती, असं सहकार्याने सांगितलं. खरंच थँक्यू भोसकर सर वगैरे आणि आमच्या सह्याद्री पुत्र ट्रेकर्स करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही हा आमचा सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित ट्रान्स सह्याद्री हा ट्रेक आम्ही साल्ले ते पारगड करतोय आणि जे जे ट्रेकर्स येतात तुमच्यासारखे शिवभक्त येतात त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की गडावर कुठल्याही प्रकारची घाण करू नका, कुठल्याही प्रकारचा खेर कचरा ठेवू नका. तीच एक प्रकारची शिवभक्ती असेल आणि खरंच तुम्हाला शुभेच्छा. सोबत जाताना फक्त आपल्या गोड आठवणी घेऊन जावा. गडावरती काही ठेवायचं नाही तुमच्या आठवणी, काहीच ठेवू नका. बस थँक्यू सो मच. 6 वर्षापूर्वी ज्या वेळा हरिहरवरती आलो होतो त्यावेळेला रेलिंगन वगैरे काहीच नव्हत्या. वन विभागाने ह्या काही 1-2 वर्षापूर्वीच ह्या रेलिंगनचं काम केलेलं आहे. खूप मोठं पठार आहे. मध्यावरती आल्यानंतर 50% किल्ला चढून झालेला आहे. ऑलमोस्ट पोहोचतोय हरिहरला. समोर दिसतो हरिहरचा सुळका. खालीच आपल्याला सुळक्याच्या पठाराच्या खाली वेताळ देवाचं हे मंदिर आणि त्यानंतर थेट सुळका चढाई घेतोय. ही सध्याची हरिहर गडावरची परिस्थिती आहे बघा. पाण्याच्या बॉटल सगळ्या अजिबात कोणाला वरती येऊ दिलं नाही पाहिजे. अशा लोकांना साल्याने पूर्ण गडाची वाट लावून टाकले. हरिहर उतरणाऱ्यांची हालत बघा, एकदम बसून उतरतात. सेल्सिअसच्या 80 डिग्री अंशामध्ये सगळ्या पायऱ्या आहेत. फुल वरती चढायचं म्हणजे फुल राडा. उतरते बाळा मी. हा बाई भाऊ कुठला रे तू? त्याला मराठी येत नाही. किधर काय तू? हा नवसारी. चला चला नवसारी वाली चला. थांब हे काय व्हिडिओ कायला गेले त्याचे लोकांचे काय घेतोय. चला चला ना वर तुम्ही. बॅग मागे लागते. बॅग उलटी कर. बॅग उलटी करतो. बॅग तू काय करू नको, मी घेतो बरोबर आमचा व्हिडिओ घेतोय. मला वाटलं घ्यायला सांगते. नाही असं दरवाजातून आत आल्यावरती हा समोर दिसते गणेशाची मूर्ती. गणेश दरवाजा. हा अँगल मध्ये हा बघा किती जबरदस्त अँगल आहे तो. हा कुठे? हा ना थांबा तिथेच. इथे नाही जस्ट वरती आलो आहे मी आता या पॅसेज मधून. हे नेडा येते हे बघा. किंवा कोणाला पुन्हा शकतो. आता तर खतरनाक पायऱ्या आहेत वरती चढायला. हे वरती खाली 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 अवघड. सगळ्यात अवघड वाट आहे. खूप अवघड आहे. बघा हा सगळ्यात बेकार आहे. बेकार पॅच. हरिहरचा सगळ्यात अवघड पॅच हाच आहे. फुल 90. हा
किती जण आहे अजून झाले 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 ह्याच्यामधून नव्हतं निघतोय. थांब मागे दिनो जावर जाऊया. हे बाळा हे वरती खाली ये. दिनो तुम्ही जावर मी जातो वरती. दुसऱ्या दरवाजापर्यंत आलं सगळे आम्ही. बरोबरच आहेत सगळे. संपलं पाणी ते. जस्ट फायनल पॉइंटला आम्ही पोहोचायचं बाकी आहे थोडं आता. इथे पाण्याची टाकी आहेत आणि पाण्याची टाकी बघूया प्रथमतः, त्यानंतर आपण मंदिरात जाऊ. पाण्याची टाकी 1 2 बेडकं थांब का आणि 3 हे पाण्याची टाकी आहेत. हे काय हनुमंताचं मंदिर. जय बजरंग बली की जय. पुढे 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 घ्या. महादेवाचं मंदिर चौतरा. ते एक महादेवाची पिंड आहे. 2 पिंडी तिथं महादेवाच्या. आणि हा विस्तीर्ण तलाव पाण्याचा. गडावरती येते बहुतेक घरांचे अवशेष असू शकतात तिथे. आणि त्यानंतर आम्ही आता जातोय फायनली स्कॉटिश कड्यावरती. बहुतेक मंदिर कुठलं आहे ते नाही माहिती. ओके गेल्यावरती बघू. हे इथे एक मोठं पाण्याचं टाक आहे. लिकेज झालेलं टाक आहे. वरती टॉपला गेलेलो. टॉपच्या थोडं खाली होतो पण माकडं खूप होती, त्यामुळे माकडाने वरती जायला दिलंच नाही. इव्हन माझ्या बॅगा वगैरे किसे वगैरे चेक करत होती प्रत्येकाची माकडं. आणि ते जर काय त्यांना काय खायला भेटत नसेल तर किसे वगैरे फाडून टाकत होते. त्यामुळे मोबाईल निकालणं म्हणजे काढणं पण खिशातून एक प्रकारची भीती वाटत होती. मोबाईल काढणं बेकार उतरत नाही. एकदम 90 डिग्री. तुम्ही तुमच्या समोर येते ती बरोबर. उतरणं बघा किती घसरण आहे ते. जबरदस्त घसरण आहे. आमचा आता उतरणीला लागलो आम्ही. ही ताई बघ कशी घाबरत घाबरत उतरते. ताई घाबरत घाबरत उतरते. ज्ञानू पण सेम सेम पोझिशन. बघ 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 अशी नको करूच. क्रॉस मध्ये. हा बस. हे सगळे थांबले तिकडे. उतरतो उतरतो आम्ही उतरतो. आणि पर्यटक सगळे वरून कशी उतर. ए दीदी तू अशी नको उतरूस. हा हा बघ असा नाही तो तुझा खाली येईल. हा बघ हे बघ असे उतरतात. अशी उतर. बॅग लागली समोर पडते. बॅग लागले की पडायला होईल. अरे अहमदाबाद वरून आलेले पर्यटक आहेत. वापे जो बागवाला गाय ना वही काठी नाही वाप्याच्या. घाबरतात आहेत. आम्ही वरती नाही गेलो तो बघायला. माकडं होते. भाऊ आणि मी हरिहर उतरलोय आणि आता पुढच्या प्रवासाला मी लागणार. आमचे दोघे जण यायचे आता. स्वप्नील भाऊ आणि ज्ञानू दीदी येणार आहे.